बघा तो गॅमा डी कसा काढणार बघा तुम्हाला लक्षामध्ये येईल की सर ही बल्क कंडिशन आहे कुठल्याही कंडिशनमध्ये ठीक आहे. तो एस ची व्हॅल्यू काय येईल एस ची व्हॅल्यू राहील 0 काय राहील का बरं मला जर का कुठल्याही कंडिशनमध्ये म्हटलं तर हा फॉर्म्युला वापरतो. आता मला ड्राय कंडिशन बोलले तर एस ची व्हॅल्यू 0 राहील ना बाळाओ आणि एस ची व्हॅल्यू 0 राहील तर एस ची व्हॅल्यू बी 0 राहील ना बाळाओ. एस ची व्हॅल्यू 0 राहील तर जी गॅमा डब्ल्यू होईल ना तो अरे म्हणजे जी प्लस एस सी झाला 0 या ब्रॅकेटच्या बाहेर गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस ई काय फॉर्म्युला झाला हा झाला गॅमा डी इज इक्वल टू जी गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस ई. हा फॉर्म्युला मला खूप जबरदस्त लागणार आहे. आणि इकडे काय सर रो डी इज इक्वल टू जी रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस ई. कशाला रिकामा कामं करायची सर ओके की नाही. या पद्धतीने होऊन जाईल बाळा. तो हे 3 फॉर्म्युले खूप महत्त्वाचे. अजून काय ड्राय आणि बल्क याच्यामधल्या दोघांमधलं रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. कसं सांगतोय बघा जर मला ड्राय डेन्सिटी काढायची असेल ना तर ती गॅमा बल्कच्या स्वरूपात काढतात. गॅमा बल्क डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. हा फॉर्म्युलाच्या मदतीने तुम्हाला गणित सोडवायचं आहे. गॅमा बल्क बराबर बघा गॅमा ड्राय बराबर गॅमा बल्क डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट करा बाळांनो. तुम्हाला डेन्सिटी भेटून जाईल. रोडी असेल तर रोडीच्या केसमध्ये तसंच करा रो बी डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. हा फेमस फॉर्म्युला आहे राहील का लक्षात. ठीक आहे पुढे काय आपण फॉर्म्युला सांगितला. पुढे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे सगळ्यात फेमस फॉर्म्युला आहे तो कुठला एस सी बराबर डब्ल्यू जी शेवगा किंवा सेवाग ओके. तो एस सी इज इक्वल टू डब्ल्यू जी. एस म्हणजे डिग्री ऑफ सॅच्युरेशन ई म्हणजे व्हाईट रेशो डब्ल्यू म्हणजे वॉटर कंटेंट जी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तो याच्या मदतीने पण तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. तर तुम्ही म्हणणार की सर बाय द वे इम्पॉर्टंट फॉर्म्युले काय आहे सांगा बरं. आता तो इम्पॉर्टंट फॉर्म्युले काय आहे आता बघूया आपण. ठीक आहे तो बघा बरं तुमच्या लक्षामध्ये येईल जे महत्त्वाचे फॉर्म्युले परत लास्ट एकदा लिहून दाखवतो. सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला वॉटर कंटेंट वेट ऑफ वॉटर डिवाइड बाय वेट ऑफ सॉलिड इंटू 100. 2 नंबर सांगा 2 नंबर व्हाईट रेशो व्हॅल्यूम ऑफ व्हाईट टू दी व्हॅल्यूम ऑफ सॉलिड इंटू 100 करायचं नाही. पोरोसिटी कशी काढतात व्हॅल्यूम ऑफ व्हाईट टू दी टोटल व्हॅल्यूम ऑफ सॉलिड इंटू 100. 4 नंबर हे झाले 3. 4 नंबर आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन येस कसं काढतं बाळालो व्ही डब्ल्यू डिवाइड बाय व्हॅल्यूम ऑफ व्हाईट इंटू 100. एअर कंटेंट कसं काढतात बाळांनो ए सी बराबर व्हॅल्यूम ऑफ एअर टू दी व्हॅल्यूम ऑफ व्हाईट इंटू 100. ठीक आहे एक रिलेशन लक्षामध्ये राहायला पाहिजे कुठलं एन बराबर ई डिवाइड बाय 1 प्लस ई. ठीक आहे नंतर 7 नंबर एअर कंटेंट कसं काढतात बाळांनो व्हॅल्यूम ऑफ एअर टू दी टोटल व्हॅल्यूम ऑफ सॉइल इंटू 100. नंतर पुढे 8 नंबर गॅमा बल्क कसं काढतात बाळांनो गॅमा बल्क किंवा गॅमा इथे तो रो बल्क राहू द्या एकच लक्षात ठेवा ना. ठीक आहे तो गॅमा बल्क कसं काढतं बाळांनो जी प्लस एस ई इंटू गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस ई. रो असेल तर गॅमा इज रिप्लेस्ड बाय रो ओके. पुढे गॅमा सॅट काढायचे. गॅमा सॅट काय बाळांनो जी प्लस ई इंटू गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस ई. 10 नंबर गॅमा ड्राय कसं काढणार बाळांनो जी गॅमा डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस ई. अजून एक लक्षामध्ये ठेवायचे बाळांनो तुम्हाला 11 तो म्हणजे गॅमा सबमर्ज कसं काढतात गॅमा सॅट मायनस गॅमा ऑफ वॉटर. हा फॉर्म्युला पण खूप महत्त्वाचा आहे. एवढ्या पद्धतीचे फॉर्म्युले तुम्हाला लागणार आहेत. आता आपण डायरेक्टली याच्यावरची न्यूमेरिकल घेणार आहोत. द डेन्सिटी ऑफ द सॉइल 2000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. बाळा हा रो आहे का गॅमा आहे डेन्सिटी इथे काय आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब रो आहे. हा काय हा किलो न्यूटन आलं ना बाळा होतो गॅमा राहतो काय राहतो सर हा रो आहे. हा काय तो बघा बा तुम्ही गॅमा बिल तरी काही प्रॉब्लेम नाही पण युनिट लक्षात ठेवा युनिटचा ख्याल ठेवा. तो डेन्सिटी ऑफ सॉइल 2000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. तो तुम्ही काय म्हणणार सर डेन्सिटी म्हणजे रोने लिहावं लागेल कारण किलोग्रॅम पर आहे ना. तो गॅमा रो सॉइल इज इक्वल टू 2000 किलोग्रॅम पर मीटरचा क्यूब. ओके का सगळ्यांना. चला पुढे जाऊया. वॉटर कंटेंट 20% ओके वॉटर कंटेंट 20%. पुढे चला डिटरमाइन द ड्राय डेन्सिटी म्हणजे बाळांनो रो डी क्वेश्चन मार्क. पुढे चला व्हाईट रेशो म्हणजे काय बाळांनो तो व्हाईट रेशो म्हणजे ई क्वेश्चन मार्क. पुढे चला पोरोसिटी म्हणजे काय बाळांनो एन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. डिग्री ऑफ सॅच्युरेशन म्हणजे काय बाळांनो एस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. अजून जी इज इक्वल टू 2.6. तो जी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिलेली आहे 2.6. पुढे जाऊया. नंतर डेन्सिटी ऑफ वॉटर किती दिलेली आहे तो डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे रो ऑफ वॉटर किती दिलेली आहे 1 ग्रॅम पर सी सी. किती दिलेले 1 ग्रॅम पर सी सी. आता तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे ही दोघं युनिट सारखे नाही. इकडे या
जेव्हा तुम्ही सॉईलची डेन्सिटी घेतली किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये घेतली आणि पाण्याची तुम्ही ग्रॅम पर सीसीमध्ये घेताय, असं थोडी चालतं. तो वरती किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे, तो पाण्याचं पण तुम्हाला किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की पाण्याची डेन्सिटी किती असते बाळांनो किलोग्रॅम पर मीटर क्यूबमध्ये 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हे माहिती पाहिजे ना तुम्हाला. तो एवढी अक्कल आपल्याला लागते. इथं पोरांना चुकणार, सगळे महाराष्ट्राची पोरं चुकतात अर्धेवर. हा प्रश्न पहिल्यांदा आला आहे ना, अख्खे महाराष्ट्राचे पोरं चुकले, ठीक आहे का? फक्त आपल्या क्लासचे पोरं चुकणार, ठीक आहे. हां, तर मग आता आपण आता काय करणार बाळांनो, इथपर्यंत आले तर तुम्हाला रूढी काढायला लावलेला आहे, तुम्हाला परत ई काढायला लावलं, एन काढायला लावलं. आता प्रश्न असा पडतो सर की सुरुवात करायची कुठून? जी दिलेला नाही त्यांनी मला, यस मला दिलेला नाही आहे, वॉटर कंटेंट बी दिलेलं आहे. तर तुमच्याकडे एक फेमस फॉर्म्युला माहिती आहे का? एस सी इज इक्वल टू डब्ल्यू जी. त्याचा वापर करून बघायचा का? एस सी इज इक्वल टू डब्ल्यू जी. किंवा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही क्रमाने बी गेले ना बाळांनो, क्रमाने, तरी बी तुमचं काम होऊन जाईल. काम होऊन जाईल म्हणजे तुम्हाला आन्सर येऊन जाईल, ओके का? म्हणजे जसं की काय, रोडी काढायला लावतोय ना, रोडीचा एक फॉर्म्युला आपल्याकडे, रोडी बराबर रो बल्क डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट. रो बल्क म्हणजे काय? अरे रो सॉईल म्हणजेच रो बल्क आहे. ते काय म्हणतील का बल्क? तो जो आहे ना, हा रो सॉईलच रो बल्क आहे. हे तुमच्या डोक्यात यायला पाहिजे, तुम्ही हुशार आहेत तर. तो रो बल्क किती आला? 2000 डिवाइड बाय 1 प्लस वॉटर कंटेंट किती बाळांनो? 20%. तो 20% लिहा. तुम्ही क्रमाने जाऊ शकता. सांगा बरं उत्तर किती आलं? 1666.67 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. किलोग्रॅम पर, हा झाला रोडी. हा काय झाला? रोडी. चला 2 नंबर. हे असेच फॉर्म्युले वापरत जायचे. असाच प्रश्न येईल बाळा, असाच क्रम राहतो नेहमी ऑलवेज. पुढे काय? पुढे आहे आपल्याकडे आता ई काढायचं असेल. ई कसं काढणार बाळा? तर तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे ना, फेमस फॉर्म्युला, यूज एस ई इज इक्वल टू डब्ल्यू जी. एस सी इज इक्वल टू डब्ल्यू जी. तुम्हाला पहिले इथे नाव लिहू शकता, तुम्ही नाव लिहू शकता. इथे लिहायचं ड्राय डेन्सिटी, इथे लिहायचं व्हाईट रेशिओ. मग कसं काढतो? यस किती आहे बाळांनो? यस माहीत नाही सर. हां, नंतर ई पण माहिती नाही आहे सर. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला वापरता येणार नाही. मग एक काम करा ना बाळांनो, काय? हा रोडीचा फॉर्म्युला वापरा. कशाचा? रोडीचा. तो रोडीचा फॉर्म्युला एवढी काट मारायला काही प्रॉब्लेम नव्हतो. रोडीचा फॉर्म्युला काय? जी रो डब्ल्यू डिवाइड बाय 1 प्लस ई. आता होईल ना काम? आता होऊन जाईल बाळा 100%. रोडी किती आला? तो आला 1666.67 इज इक्वल टू जी किती आहे? 2.6. रो डब्ल्यू किती आहे? 1000 डिवाइड बाय 1 प्लस ई करा आणि ईची व्हॅल्यू सांगा. तो शिफ्ट सॉल्व करायची गरज आहे तुम्हाला आणि ईची व्हॅल्यू मला सांगायची गरज आहे. सांगा ई किती आला? 0.56. इथे ईची व्हॅल्यू आली बाळांनो. ओके का सगळ्यांना? ईची व्हॅल्यू काढून झाली. तर ईची व्हॅल्यू काढली. आता तुम्हाला तिसरं काय शोधायला लावतंय? सर हे शोधलं, हे शोधलं, पोरोसिटी. अरे पोरोसिटी व्हाईट रेशिओवरून निघून जाते ना रे. कसं काय? हे बघा 3 नंबर पोरोसिटी काढायची. तर 3 नंबर पोरोसिटी काढायची. पोरोसिटी इज इक्वल टू ई डिवाइड बाय 1 प्लस ई. ठीक आहे. तो एन बराबर 0.56 डिवाइड बाय 1 प्लस 0. सांगा बाळा मी 0.35. यांची व्हॅल्यू पण निघून झाली ना सर. ओके, यांची व्हॅल्यू पण निघाली बाळांनो. हे पण झालं. आता आपल्याला काढायचं चौथा, डिग्री ऑफ सॅच्युरेशन. मी तर काढतो चौथा. तो चौथा आहे डिग्री ऑफ सॅच्युरेशन. लिहितो डिग्री ऑफ. तो क्रमशीर गेलो. ओके, डिग्री ऑफ सॅच्युरेशन कसं काढतात बाळांनो? आपल्याकडे फेमस फॉर्म्युला आहे, ए सी इज इक्वल टू डब्ल्यू जी. यस किती आहे काढायचं आहे सर? ई किती आहे? 0.56. आता काढला सर. नंतर वॉटर कंटेंट किती आहे? 20%. तो 20% आहे. जीची व्हॅल्यू किती आहे? 2.6. टाका बाळांनो यसची व्हॅल्यू सांगा. जर उत्तर 0 पॉईंटमध्ये आलं, हां, मग 0.92 याचा अर्थ काय झाला? 0.92 म्हणजे 92%, म्हणजे 92. हे पण लक्षामध्ये ठेवा. तुम्ही जे आहे ते लिहून टाकलं चालेल ना, काय प्रॉब्लेम होतो? अरे 92% म्हणजे 92/100 आणि 92/100 म्हणजे 0.92. जे आलं ते लिहा, काय प्रॉब्लेम का होते? ओके का? अशा पद्धतीने गणित येतात बाळांनो. काही डाऊट आहे का कोणाला? कॅल्क्युलेट व्हाईट रेशो. ओके सर, व्हाईट रेशो म्हणजे ई क्वेश्चन मार्क. पुढे चला, ड्राय डेन्सिटी. ए बाळांनो, ड्राय डेन्सिटी म्हणजे काय? आता ड्राय डेन्सिटी गॅमा घेऊ का रो घेऊ? मोठा प्रश्न आहे. वाचा बरं. ड्राय डेन्सिटी म्हणतोय, पूर्ण लाईन वाचत आलो. ग्रॅम पर सीसी देतोय तो. ग्रॅम पर सीसी म्हणजे रो आहे. न्यूटन फ्युटन तर नाही, ग्रॅम ब्रीम आहे म्हणजे हा रो आहे. याचा अर्थ रो डी काढायला लावतोय. अरे तुमच्या लक्षात नाही आला का? ग्रॅम पर सीसी आहे ना, सेंटीमीटर. तो रोडी. आता ते कशावरून कळालं बघा, डेन्सिटी ऑफ डिस्टिल वॉटर 1 ग्रॅम पर सीसी. सीसी म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब बोलतो, क्युबिक सेंटीमीटर. ओके, तर या पद्धतीने ते दिलं त्यांनी मला. माझ्या लक्षात आलं की ग्रॅम, किलोग्रॅम हे असं आलं का रो असतो सर.
काय असतो मग बघा आता यापुढे तो ड्राय डेन्सिटी काढायला लावली होती पोरोसिटी दिली 40%. तो पोरोसिटी दिला एन इज इक्वल टू 40%. ओके.